देशात सध्या राजकीय दृष्ट्या खळबळ उडाली आहे। याचं कारण म्हणजे विरोधी पक्षातील आतापर्यंत 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे। यामुळे देशातील विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे आणि सत्ताधाऱ्यांवर मनमानी पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप ठेवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे। तर मग खासदार निलंबनाचं नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। देशाच्या संसदेत 13 डिसेंबर रोजी 2 तरुण घुसले आणि त्यांनी संसदेत मोठा राडा घातला। तर 2 तरुणांनी संसदेच्या बाहेर सरकारच्या विरोधात स्मोक कॅन्डल्स उडवत घोषणाबाजी केली। देशातील संसदेत सामान्य तरुणांनी अशी केलेली घुसखोरी देशासाठी धक्कादायक होती। यामुळे विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि प्रश्न उपस्थित केले, परंतु सरकार यावर बोलायला तयार नव्हतं। यामुळे विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला आणि याच कारणावरून खासदारांना निलंबित करण्यात आलं। 14 डिसेंबर रोजी राज्यसभेतील आणि लोकसभेतील एकूण 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं, परंतु विरोधकांनी मात्र प्रश्न विचारणं चालू ठेवलं आणि संसदेत गोंधळ केला, म्हणून 18 डिसेंबर रोजी राज्यसभेतील 45 आणि लोकसभेतील 33 अशा एकूण 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं। तर 19 डिसेंबर रोजी लोकसभेतील 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं, ज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश होतो। यामुळे लोकसभेतील आणि राज्यसभेतील निलंबित खासदारांची संख्या 141 वर जाऊन पोहोचली आहे। देशाच्या इतिहासात एखाद्या अधिवेशन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे। सत्ताधारी विरोधी पक्ष संपवत आहेत, सरकार मनमानी कारभार करत आहे, अशा विरोधी पक्षातील नेत्यांचा सरकारवर आरोप आहे। परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई का करण्यात आली आणि विरोधकांची नेमकी काय मागणी होती हे आपण समजून घेऊ। सभागृहात गोंधळ केल्यानं आणि सभागृहाच्या कामात व्यत्यय आणल्यामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आलं, असं राज्यसभेचे आणि लोकसभेचे सभापती यांच्याकडनं सभागृहात सांगण्यात आलं। या गदारोळाचे मुख्य कारण म्हणजे 13 डिसेंबर रोजी झालेली संसदेतील घुसखोरी आणि यानंतर विरोधी पक्षांनी केलेल्या 2 प्रमुख मागण्या। त्यातली पहिली प्रमुख मागणी गृहमंत्र्यांनी संसदेतील दोन्ही सभागृह हलगर्जीपणाबाबत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावं ही होती। तर दुसरी मागणी संसदेत झालेल्या घुसखोरी विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा करावी ही होती, असं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। विरोधी पक्षांनी या दोन्ही प्रश्नांवरती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली आहे। मात्र लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की ही जबाबदारी संसदीय सचिवालयाची आहे, परंतु विरोधकांनी याला विरोध म्हणून संसदेत गदारोळ घालायला सुरुवात केली आणि मग सलग 3 दिवस विरोधी पक्षांच्या खासदारांवर कारवाई झाली। यामुळे कारवाईचा मोठा फटका विरोधी पक्षाला बसणार आहे, कारण आता अधिवेशन काळात काही विधेयक सरकारकडून मांडले जातात आणि त्याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चर्चा होते आणि जर ह्या विधेयकाबाबत विरोधक सकारात्मक नसतील तर ते सभागृहात विरोध करतात आणि ते बिल मंजूर होऊ देत नाहीत। मात्र आता दोन्ही सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ निलंबनाच्या कारवाईमुळे घटलं आहे। यामुळे सरकारला एकहाती विधेयक मंजूर करून घेण्यात अडचण राहणार नाही। तसेच थोडक्यात आपण राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या संख्याबळाचा विचार करू। राज्यसभेत एकूण 245 सदस्य संख्या आहे, ज्यात भाजप इंडिया मित्र पक्षांकडे 105 खासदार आहेत, तर इंडिया आघाडीकडे 64 खासदार आहेत आणि इतर सदस्य संख्या ही 76 आहे। तर संसदेच्या खालच्या सभागृहातल्या संख्याबळाचा विचार केला तर लोकसभेत सध्या एकूण सदस्य संख्या 538 आहे, ज्यात भाजप इंडिया मित्र पक्षांकडे 329 सदस्य संख्या आहे, तर इंडिया आघाडीकडे 142 सदस्य संख्या आहे आणि इतर खासदारांची संख्या ही 67 इतकी आहे। परंतु आता लोकसभेतील विरोधी पक्षातील तब्बल 95 खासदारांना निलंबित करण्यात आल्यामुळे सभागृहात ज्या मुख्य विधेयकावर चर्चा होणार होती त्याला आता विरोध उरणार नाही, ज्यात पहिले विधेयक म्हणजे निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीबाबतचे आणि दुसरे विधेयक म्हणजे इंडियन पिनल कोड बाबतचे विधेयक। यामुळे हे आता सरकार एकहातीच मंजूर करून घेईल याच्यात शंका नाही, परंतु आपल्याला प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार सभापती यांच्याकडे आहे का? तर याचं उत्तर हो असंच येतं, कारण संसदेच्या नियमावलीच्या नियम क्रमांक 373 आणि 374 नुसार अध्यक्षांना एखादा सदस्य सभागृहाच्या कामकाजात गोंधळ घालत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे।
आता केलेली कारवाई नियम क्रमांक 374 नुसार करण्यात आली आहे। या नियमानुसार सदस्यांनी आसनाची प्रतिष्ठा भंग केली असेल किंवा संसदीय कामकाजात व्यत्यय आणला असेल तर अशा प्रकारची कारवाई केली जाते। तसा ते प्रस्ताव सभागृहात ठेवतात आणि निलंबनाच्या कालावधीचा त्यात उल्लेख करतात। हा कालावधी कधी ठराविक कालापुरता असतो तर कधी पूर्ण अधिवेशन संपेपर्यंत असतो। पण सध्या करण्यात आलेली कार्यवाही 5 डिसेंबर 2001 रोजी आणलेल्या 374 अ या नव्या नियमांतर्गत व नियमानुसार करण्यात आलेली आहे। या नियमानुसार एखादा सदस्य सभापतीचा आसनाजवळ येऊन घोषणाबाजी देत असेल किंवा कामकाजात व्यत्यय आणत असेल तर 5 दिवसांसाठी किंवा अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्याला निलंबित करण्यात येतं। सध्याची कार्यवाही नियमाप्रमाणे बरोबर आहे, पण ती नैतिकदृष्ट्या योग्यच असेल असं म्हणता येत नाही। यामुळे देशातील विरोधी पक्ष मात्र सरकारवर तुटून पडले आहेत। ही कार्यवाही मुद्दाम आणि जाणीवपूर्वक केली आहे असा विरोधकांचा आरोप आहे। मोदी सरकार घाबरले आहे। मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे। हे सरकार विधेयकांना घाबरत आहे असा आरोप या विरोधी पक्षांकडून केला जातोय। यावर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या म्हणाल्या की केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, तर राज्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहून अशा प्रकारे निलंबन करणं हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। त्याचबरोबर संसद सुरक्षा प्रकरणात तातडीनं चौकशी व्हावी याची मागणी सुद्धा शरद पवारांनी केली आहे। यामुळे आता झालेल्या कारवाईबाबत देशात विरोधकांकडून 22 डिसेंबर रोजी देशभरात निदर्शने सुद्धा करण्यात येणार आहेत। यामुळे सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र स्वरूपात असंतोष निर्माण होईल हे नाकारता येत नाही। आणि असेच विविध अपडेट्स पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत। धन्यवाद।